मित्रांनो, भक्त म्हणजे जो तन मन धन आणि कर्माने ईश्वराची भक्ती करतो तो भक्त. देवाला कोणतंही न आवडणारं काम जो करत नाही, जो देवापासून विभक्त नाही, तर नेहमी जवळ आहे, समजून उमजून देवावर अतिशय प्रेम करतो तो भक्त. तर मनाने, वचनाने आणि आपल्या कर्माने ईश्वराचं स्मरण करणे म्हणजे भक्तीवर. मित्रांनो, निष्काम भावनेने काही अपेक्षा न ठेवता केली जाते ती भक्ती. अगदी निष्कामपणे सुदामाने, मीराबाईने कृष्णावर केलं ते प्रेम म्हणजे भक्ती. तर शबरीने रामावर, पुंडलिकाने विठ्ठलावर, रामदास स्वामींनी हनुमानावर केलं ते निष्काम प्रेम म्हणजे सुद्धा भक्ती हो. आपल्या इष्टदेवतेपुढे, आपल्या इष्टदेवतेपुढे संपूर्ण समर्पण म्हणजे भक्ती. तर ईश्वरापुढे निस्वार्थ भावनेने आणि पूर्ण निष्ठेने समर्पित होणारा साधक म्हणजे खरा भक्त बरं. एखाद्या मनुष्याप्रती किंवा ईश्वराप्रती असलेलं पराकोटीचं प्रेम, दिवस रात्र त्याच्या प्राप्तीसाठी धरलेला ध्यास म्हणजे भक्ती हो. तसंच मित्रांनो, सर्वथा शरण जाते ती भावना म्हणजे भक्तीशिवाय दुसरं काय असणार बरं. मित्रांनो, ईश्वराविषयीचे आत्यंतिक व अनन्य प्रेम म्हणजे ईश्वराची भक्तीच बरं. तसं पाहिलं तर ईश्वराची कृपा मिळवून देण्याचं सामर्थ्य असलेली आचार पद्धती म्हणजे ईश्वर प्राप्तीचा मार्ग बरं. खरं आहे की नाही? वेगवेगळ्या संत महात्म्यांनी, तत्वचिंतकांनी ईश्वराचा अनुग्रह मिळविण्याचे जे मार्ग सांगितले आहेत त्यापैकी भक्ती हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. मित्रांनो, ईश्वराच्या अस्तित्वाविषयीची, प्रत्यक्षात परमेश्वर आहे की नाही या मनातील कुतूहलातून ईश्वराची कृपा मिळविण्याची जी उत्कट इच्छा निर्माण होते, यातूनच व्यक्तीच्या मनात भक्तीची भावना जन्म घेत असते. खरं सांगू मित्रांनो, ही भक्ती जेव्हा मनात शिरते आणि माणूस एकचित्त होतो ना, त्यालाच ध्यान लागणे असं म्हणतात. आणि सततच्या अभ्यासातून ईश्वराची कृपा होऊ लागते. मित्रांनो, भक्ती ही निष्काम भावनेने केली जाते. काहीही अपेक्षा न ठेवता अगदी सुदामाने केलेल्या भक्तीसाठी निष्काम निस्वार्थ भक्ती. श्रीकृष्ण मला काही देईल, श्रीकृष्ण मला काही देईल ही अपेक्षा सुदामाने कधीही बाळगली नाही हो. तर शबरीला श्रीरामाकडून धनदौलत नको होती. निस्वार्थ भावनेने तिने श्रीरामावर प्रेम केलं बघा. मित्रांनो, भक्ती इतकी पराकोटीची की संत मीराबाईने विषाचा पेला सुद्धा कृष्णावरील अतूट श्रद्धेने न भिता घाबरता रिता केला. ही खरी भक्ती हो. रामदास स्वामींनी आवाज देताच त्यांचा हवेत उडालेलं उत्तरीय पकडण्यासाठी क्षणाचाही विचार न करता कड्यावरून खाली उडी मारण्याचं कल्याण स्वामींनी दाखवलेलं धैर्य म्हणजे त्यांची भक्ती हो. खरे भक्त आपल्या भक्तीचं प्रदर्शन नाही करत. गळ्यात तुळशीमाळ घालणे म्हणजे भक्ती नाही. गळ्यात तुळशीमाळ घालणे म्हणजे भक्ती नाही. गंध टिळे लावणं म्हणजे सुद्धा भक्ती नाही हो. तर मग तुम्ही म्हणाल उपास तापास करून भुकेने कासावीस होणं म्हणजे भक्ती का? तर मुळीच नाही, निश्चितच नाही. मित्रांनो, तसं पाहिलं तर कीर्तन करणं, प्रवचन करणं म्हणजे सुद्धा भक्ती नाही हो. ती एक कला आहे. खरं सांगू भक्त आणि ईश्वर यांचं नातं दृढ करते ती खरी भक्ती. खरं म्हणजे आयुष्यात मार्गक्रमण करताना आपल्याकडून जे काही चांगलं कर्म घडतं
ते परमेश्वराच्या इच्छेने घडतं असं वाटणं म्हणजे ईश्वराची भक्ती. कुटुंबाला पोट भरण्यासाठी जे पाहिजे ते देवाच्या कृपेने मिळतंय असं वाटणं याला म्हणतात भक्ती. मला काम करण्यासाठी जी शक्ती मिळते, मला काम करण्यासाठी जी शक्ती मिळते, जो उत्साह येतो ते देवाच्याच कृपेने अशी भावना निर्माण होणे म्हणजे भक्ती. जीवनात कोणतेही काम असो ते मी प्रयत्नपूर्वक करीन आणि त्याला देव निश्चितच यश देईल असा ठाम विश्वास असणं, श्रद्धा असणं यालाच भक्ती म्हणतात. मित्रांनो, भगवंताच्या नामाशिवाय ज्याला इतर कोणत्याही गोष्टीत स्वारस्य नसते, भगवंताची आराधना करताना ज्याला जेवणाची देखील आठवण होत नाही, तो भक्त. माझा देव या खांबात सुद्धा आहे, माझा देव या खांबात सुद्धा आहे हे विश्वासानं सांगणारा प्रल्हाद खरा भक्त. तर त्याचा देवावरील अतूट विश्वास हीच खरी भक्ती. ईश्वराच्या नामात संत गोरा कुंभार इतका तल्लीन झाला की माती तुडवताना पायाखाली स्वतःचं रांगण रंगू लागलं तरी त्याला भान नाही राहिलं. पण देवाला त्याची काळजी होती. हे खरे देवाचे भक्त. खरं सांगू मित्रांनो, मनापासून देवळात पूर्ण श्रद्धेने हातावर घेतलेलं पाणी सुद्धा तीर्थ बनत असतं. तर शेगावला हातावर मिळालेला पिठलं भाकरीचा तुकडा सुद्धा प्रसाद बनतो. कितीही निस्सीम भक्ती, कितीही अतूट श्रद्धा, खरंच देवाचं आणि भक्ताचं नातं आहेच एकदम खास. पटकन कोणालाही न कळणार, न उमजणार. खरंच मनात भाव असला ना तर भक्ती जन्म घेते. मनात भाव असला तरच भक्ती जन्म घेते आणि त्यातूनच तयार होतो एक खरा भक्त, सच्चा भक्त. अशा भक्तांना आणि ईश्वरावरील त्यांच्या भक्तीला, श्रद्धेला माझे कोटी कोटी दंडवत. जय गजानन. धन्यवाद.